भाजप आणि शिवसेना यांच्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागेवर कुणी लढायचं म्हणून गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेला तिढा अखेर सुटला आहे। या ठिकाणी शिवसेनेकडून एक पाऊल मागे घेण्यात आले आणि इथून भाजपच्या कमळावर नारायण राणे लढणार आहेत। मात्र त्यामुळे कोकण आणि शिवसेना हे समीकरण संपुष्टात आले। कोकणातून शिवसेनेचा बाळासाहेब ठाकरेंचा धनुष्यबाण हा हद्दपार झालाय। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी कोकणामध्ये शिवसेना आणि शिवसैनिक रुजवण्यासाठी अपार कष्ट घेतले आणि कोकणात भगवा फडकवला। कोकण आणि बाळासाहेब ठाकरे, कोकण आणि शिवसेना हे नातं आतापर्यंत फार वेगळं राहिले। मात्र आता शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या हातून कोकण कसं गेलं? बाळासाहेबांचा विचार घेऊन आम्ही भाजपसोबत आल्याचं शिंदे यांच्यासह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सांगितलंय। मग शिंदे कुठे कमी पडले आणि त्याचा त्यांना काय फटका बसू शकतो, याच विषयी आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। गेल्या अनेक दिवसांपासून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून पेच निर्माण झाला होता। त्याची चर्चाही जोरदार सुरू होती। भाजप आणि शिवसेनेकडून या जागेवर हक्क सांगण्यात येत होता। मात्र आता हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला न जाता भाजपला देण्यात आलाय। राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत याची घोषणा केली आणि लगेचच भाजपकडून अधिकृतपणे या जागेवर केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली। या जागेवर केलेल्या घोषणेनंतर हे स्पष्ट झालं की धनुष्यबाण हे चिन्ह आता कोकणातून हद्दपार झाले। शिवसेना, धनुष्यबाण आणि कोकण यांचं कायमच जवळचं नातं होतं। कोकणकरांनी खूप वर्षे बाळासाहेबांना साथ दिली आहे। शिवसेनेचे अनेक खासदार लोकसभेवर निवडून गेले, पण ज्या धनुष्यबाण चिन्हासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यायालयीन लढा दिला होता, तेच चिन्ह आता कोकणकरांना दिसणार नाही याची खंत नक्कीच त्यांच्या मनामध्ये असेल, यात शंका नाही। महायुतीमध्ये शिंदेंच्या वाट्याला कोकणातील महत्त्वाचे असलेले रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग यातली एकही जागा आली नाही। रायगडची जागा महायुतीतील राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली, कारण तिथे त्यांचा विद्यमान खासदार आहे। शिवाय रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागेवरही शिंदेंना पाणी सोडावं लागलं। आता जरा मागचा आढावा घेऊ। 2008 मध्ये लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली, पण त्याआधी कोकणात राजापूर, रत्नागिरी आणि कुलाबा असे 3 महत्त्वाचे मतदारसंघ होते। 2008 नंतर हे मतदारसंघ बरखास्त झाले आणि त्यानंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड हे 2 लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आले। कोकण आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा इतिहास काय राहिलाय तेही पाहूयात। राजापूर लोकसभा मतदारसंघ हा 1957 सालात अस्तित्वात होता, ज्यामध्ये रत्नागिरी, राजापूर आणि तळ कोकणाचा समावेश होता। हा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून म्हणजे 1957 ते 1971 पर्यंत प्रजा सामाजिक पक्षाचे नाथ पै आणि 1971 पासून ते 1991 पर्यंत जनता पक्षाचे मधु दंडवते खासदार राहिले। 1991 सालात हे चित्र पूर्णपणे बदललं। याला कारणीभूत फक्त शिवसेना होती। या सालात पहिल्यांदाच बाळासाहेबांनी आपला उमेदवार राजापूर मतदारसंघातून उतरवण्याचा निर्णय घेतला। शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिक यांना त्यावेळी तिकीट दिलं। ही निवडणूक खऱ्या अर्थानं लक्षवेधी ठरली होती, कारण शिवसेनेच्या उमेदवारामुळे तब्बल 5 टर्म खासदार म्हणून निवडून आलेल्या मधु दंडवते यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं। या निवडणुकीत काँग्रेसचे सुधीर सावंत निवडून आले। दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे महाडिक होते, तर दंडवते थेट 3ऱ्या स्थानी गेले। हा जो इम्पॅक्ट होता तो फक्त शिवसेनेमुळे झाला होता। त्यानंतरच्या कालावधीत या मतदारसंघावर शिवसेनेची पकड मजबूत होत गेली। 1996, 1998, 1999 आणि 2004 मध्ये शिवसेनेचे उमेदवार सुरेश प्रभू हे विजयी झाले आणि तेव्हापासून शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोकणकरांसाठी जिव्हाळ्याचं होऊन गेलं। त्यानंतर 2008 साली मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि राजापूर हा मतदारसंघ बरखास्त करून तो रत्नागिरी सिंधुदुर्ग झाला। नव्याने तयार झालेल्या या मतदारसंघातील पहिल्याच निवडणुकीत म्हणजे 2009 साली निलेश राणे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि त्यांनी प्रभू यांचा पराभव केला। मात्र पुन्हा 2014 आणि 2019 सालात इथून शिवसेनेने विजय मिळवला। या दोन्ही निवडणुकीत शिवसेनेचे विनायक राऊत खासदार झाले।
आता राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत। 2022 मध्ये शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण झालेत। उद्धव ठाकरेंची साथ सोडत मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वाखाली काही आमदार खासदारांनी बंड करून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांनाच शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिलं, तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि पक्षचिन्ह म्हणून मशाल देण्यात आली। आता विद्यमान खासदार विनायक राऊत हे ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत। महाविकास आघाडीकडून पुन्हा त्यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे। ते आता मशाल या चिन्हावर निवडणुकीला सामोरे जात आहेत। राजापूर मतदारसंघाप्रमाणेच 1952 सालापासून रत्नागिरी हा मतदारसंघ अस्तित्वात होता। 1996 सालापर्यंत इथं काँग्रेसचं वर्चस्व होतं। 1996 सालात इथंही चित्र बदललं आणि शिवसेनेचे अनंत गीते खासदार म्हणून निवडून आले। 1996 ते 2004च्या निवडणुकीपर्यंत इथं गीते हेच खासदार राहिले। त्यानंतर 2008 मध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर या मतदारसंघातील काही भाग हा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात तर काही भाग हा रायगड मतदारसंघात गेला। त्यानंतर गीते रायगड लोकसभा मतदारसंघातून 2009 आणि 2014 साली विजयी झाले। त्यानंतर 2019च्या लोकसभा निवडणुकीत इथून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे विजयी झाले। आता येणाऱ्या लोकसभेसाठी ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहे। शिवाय अनंत गीते हे ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत। आता येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून तेढ निर्माण झाला होता। शिवसेनेकडून मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी केली होती, तर दुसरीकडे नारायण राणे यांनीही नाव जाहीर नसतानाच प्रचाराचा धडाका लावला होता। या जागेचा तिढा सुटत नव्हता। त्यावर मुंबई आणि नंतर नागपूर आणि मग दिल्लीत चर्चा झाली आणि तिथून अखेर नारायण राणे यांच्या नावाला ग्रीन सिग्नल मिळाला। मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी माघार घेतली। यामुळे शिवसेनेच्या हातून हा मतदारसंघ गेला। या जागेचा तिढा जरी सुटला असला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेची पारंपरिक जागा गेली। पडद्यामागील राजकीय घडामोडींमध्ये किरण उर्फ भैया सामंत हे की मेकरच्या भूमिकेत राहिलेत। ते 2004 पासून उदय सामंत यांच्या माध्यमातून समाजकारण आणि राजकारणात सक्रिय झाले। उच्च शिक्षित, मितभाषी परंतु मुत्सद्दी उद्योजक अशी किरण सामंत यांची रत्नागिरीत ओळख आहे। किरण सामंत हे भाऊ उदय सामंत यांच्यासोबत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची रणनीती आखण्यात सक्रिय होते। विरोधकांचे डावपेच हाणून पाडणे, विरोधकांची मते आपल्या बाजूने वळवणे यासाठी किरण सामंत यांची भूमिका ही महत्त्वाची ठरली आहे। त्यामुळेच त्यांना रत्नागिरीच्या राजकारणातील किंग मेकर म्हणून ओळखलं जातं। शिवसेनेकडे किरण सामंत यांच्यासारखा इथल्या लोकांशी कनेक्ट असणारा मातब्बर उमेदवार असूनही त्यांनी तो दिला नाही। आता भाजपला इथून संधी दिल्यामुळे एक गोष्ट नक्कीच भाजप इथून साध्य करू शकते, ती म्हणजे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपला आपलं स्थान मिळवण्याची ही मोठी संधी आहे। याचा फायदा त्यांना केवळ लोकसभेसाठीच नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही होऊ शकतो। त्यामुळे भाजप लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करतायत का, हा प्रश्न आहे। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट जी भाजप आणि शिंदे यांच्यासाठी आता डोकेदुखी ठरू शकते ती म्हणजे उद्धव ठाकरे व त्यांचे सहकारी आता भाजप आणि शिंदे यांच्यावर बाळासाहेबांच्या शिवसेनेचा आत्मा असलेल्या कोकणातून शिवसेना हद्दपार केल्यासंदर्भात जोरदार टीका करतील। त्यामुळे बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे जात आहोत या शिंदे यांच्या समर्थनाला छेद जाणार आहे आणि याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटण्याची शक्यता नाकारता येणार नाही। तुम्हाला याविषयी काय वाटतं ते कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।